आता आपण एक नवीन सुरू करतोय, त्यामध्ये म्हणजे मला बरेच जण म्हटले की मराठीमध्ये कित्येक जे सिनेमे येते त्या सिनेमाचा रिव्ह्यू किंवा त्याच्याबद्दल मराठीत कुठे अवेलेबल होत नाही जास्त प्रमाणात, त्यामुळे आपण हा सेगमेंट सुरू करतोय। आज आपण बोलणार आहे नेटफ्लिक्सवरच्या अशा एका चित्रपटाबद्दल। तो चित्रपट अतिशय चांगला आहे, थोडासा फॅन्टसी आहे, म्हणजे थोडासा म्हणजे फॅन्टसीज आहे, पण हा चित्रपट मानवी भावनाला जसं केंद्रित ठेवून रंगवला जातो तो अतिशय योग्य पद्धतीने रंगवला गेला आहे आणि त्याचे जे काही संदर्भ मानवाच्या स्वभावासोबत जोडले आहेत ते अत्यंत उपयुक्त वाटतात। आता हे सगळं या सिनेमात काय आहे, नेमकं कशावर सिनेमा आहे, अर्थात याचं स्पॉइलर आपण देणार नाहीये, तो चित्रपट तुम्ही पाहावा यासाठी, पण त्यावर अनेक बाजूनी यावर आपण चर्चा करणार आहोत। आता अर्थातच अजूनही तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा एकदा आठवण करून देतो की सबस्क्राईब करा। आता जो डॅमझेल नावाचा चित्रपट आहे, हा चित्रपट म्हणजे ज्याने स्ट्रेंजर थिंग्स पाहिले त्यातली जी ॲक्ट्रेस आहे शक्तिशाली आपली, तीच ॲक्ट्रेस इकडे पण आहे। आता ती ॲक्ट्रेस इकडे अतिशय वेगळ्या स्वरूपात दाखवलेली आहे। एक डायनासोर आहे, डायनासोरचा एक भूतकाळ आहे, सोबतच ती ज्या ठिकाणची दाखवली त्यांनाही भूतकाळ आहे, ज्या राजवटीत ती जाते तिथे एक विशिष्ट भूतकाळ आहे। या तिन्ही भूतकाळांचा संदर्भ जोडून दिग्दर्शकाने लेखकाने अतिशय प्रभावीपणे गोष्टीची मांडणी केली आहे। अर्थात यामध्ये तंत्रज्ञान हॉलिवूडचा चित्रपट असल्यामुळं तंत्रज्ञानावर काही बोलावं असं गरज वाटत नाही, कारण अतिशय चांगल्या पद्धतीचं यांनी तंत्रज्ञान केलं आहे, VFX चांगले आहेत। आता इथे रायटर अशा पद्धतीनं जिंकतो की एक जी मुलगी आहे तिचं लग्न झालेलं नाही, म्हणजे याचा अर्थ ती अजून आई झालेली नाही, सोबतच तिला सख्खी माय नाही म्हणजे सावत्र आई आहे। आता हा आई जो कन्सेप्ट आहे, आई हा कन्सेप्ट त्यांनी केंद्रावरती धरला आहे आणि आई या कन्सेप्टला धरून जो डायनोसॉर राहिला आहे, डायनोसॉर कदाचित तो शेवटचा डायनोसॉर आहे ह्या सगळ्या पृथ्वीवरचा, आणि त्या शेवटच्या डायनोसॉरच्या येणारी पिढी या मुलीचं पुढे चालून होणारं मातृत्व किंवा हिला न मिळालेलं आईचं प्रेम, या सगळ्याला ज्या पद्धतीनं एकत्र बांधून एक वेगळा आविष्कार निर्माण केला आहे, अर्थातच तो पाहण्यासारखा आहे। याच्यामध्ये मुद्दामून मला वाटतं की हिरोईनला लहान बहीण दाखवली आहे आणि सावत्र आई दाखवली आहे, म्हणजे लहान बहीण आणि सावत्र, लहान बहीण ही मुलीसारखी असते आपल्या, आणि जी सावत्र आई आहे तिच्याकडून आईचं प्रेम मिळतं ना मिळतं यावर अनेक वाद आहेत, पण या दोन्ही गोष्टी अत्यंत सुरेखपणे विणून त्या प्रेक्षकांसमोर ठेवलेल्या आहेत। अर्थात हा सिनेमा म्हणजे कमी कालावधीचा आहे, तुम्ही एकदा पाहू शकता, पण ज्या ज्या गोष्टी डायनासोरला ज्या पद्धतीने त्यांनी इन केलं आहे आणि त्याचा शेवट ज्या पद्धतीनं केला आहे तो अर्थातच माणसाला पटणारा वाटतो। फॅन्टसी असली तरी कुठंतरी वास्तव वाटायला लागतं, आणि मानवी जो स्वभावगुण आहे त्या स्वभावगुणावर अत्यंत प्रभावीपणे मांडणी करणारा हा चित्रपट आहे, त्यामुळे आपण एकदा हा चित्रपट पाहू शकता, नक्कीच नेटफ्लिक्सवर आहे। पण असे कोणते चित्रपट आहे ज्याची स्टोरी तुम्हाला ऐकावीशी वाटते, कारण त्याच्याबद्दल खूप ऐकलं आहे पण पाहायची का नाही पाहायची कन्फ्यूज आहे, ते नाव आम्हाला सांगा, किंवा ज्याचा रिव्ह्यू ऐकायचा आहे स्पॉइलर सहित तेही नाव आम्हाला सांगा, नक्की आम्ही त्या चित्रपटावर व्हिडिओ करू। धन्यवाद।